आप वही हो ना, हे एक वाक्य आणि अयाननं अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. अमरावतीच्या परतवाडामध्ये राहणारा अयान अहमद तन्वीर हा सध्या पोलीस कोठडीत आहे. शेकडो मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करून त्यांचे व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडिओ कांडचा मुख्य सूत्रधार असलेल्या या अयान अहमदच्या विकृतीचा रोज नव्याने पर्दाफाश होतोय. मुलींच्या आयुष्याशी खेळणाऱ्या अयानचे काळे कारनामे रोज समोर येत आहेत. या प्रकरणात आता आणखीन एक धक्कादायक खुलासा झालाय. अयाननं दिलेली कबुली ऐकून SIT देखील चक्रावून गेली आहे. आप वही हो ना या एका साध्या वाक्यातून संवादाची जाळी विणून अयान मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचं काम करायचा. चौकशीत त्यानं सांगितलं, 2 वर्षांपूर्वी एका तरुण गुरुने त्याला संवादाचं कौशल्य शिकवलं. आप वही हो ना अशा संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रश्नानं तो संवादाची सुरुवात करायचा. समोरची मुलगी हो किंवा नाही असं उत्तर न देता सविस्तर बोलायची आणि तिथूनच अयानच्या जाळ्यात अडकण्याची प्रक्रिया सुरू व्हायची. इंस्टाग्रामवर 18,000 फॉलोअर्स असलेला नराधम अयान सोशल मीडियाचा वापर हंटिंग ग्राउंड सारखा करायचा. फक्त हाय हॅलो करण्यावर तो विश्वास ठेवत नव्हता. चौकशीत त्यानं सांगितलं की 2 वर्षांपूर्वी एका तरुण गुरुनं त्याला संवादाचं कौशल्य शिकवलं होतं. एकदा मुलगी जाळ्यात अडकली की मग अयान त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार करायचा. अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका 2 BHK फ्लॅटमध्ये अयाननं अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. शेकडो मुलींसोबत खासगी गोष्टींचे व्हिडिओ शूट करून ते त्यानं व्हायरलही केले. अटक आरोपी मानव सुगंधे यानं अयानला 500 रुपये प्रति तास या दरानं हा फ्लॅट उपलब्ध करून दिला होता. शेजाऱ्यांना या फ्लॅटबद्दल संशयास्पद हालचालींची माहिती देखील होती. मात्र फ्लॅट मालकाच्या उद्दामपणामुळे कुणीही तक्रार करण्याचं धाडस केलं नव्हतं. फ्लॅट मालक पोलिसांच्या आता रडारवर आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये परतवाड्याचे काही पोलीस देखील मुख्य आरोपी अयान अहमद याचा वाढदिवस साजरा करताना दिसून आले होते. त्यामुळे या बाबीचा गुन्ह्याच्या तपासावर प्रभाव पडू नये त्यासाठी परतवाडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सलीम शेख आणि अंमलदार मयूर गुरव यांना पोलिसांनी निलंबित सुद्धा केलं. अचलपूरमध्ये राहणाऱ्या अयान अहमदनं जे कारनामे केलेत त्याच्यामुळे सध्या लोकांमध्ये संताप निर्माण झालाय. नगर परिषदेकडून आरोपीच्या घरच्या अतिक्रमणाबद्दल तपास केला गेला होता. यानंतर घराचा काही भाग बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याचं देखील समोर आलं होतं. त्यामुळे नगर परिषदेनं आरोपीच्या कुटुंबाला अतिक्रमणासंदर्भात नोटीस बजावली होती आणि त्यानंतर त्याच्या घरावर बुलडोझरची कारवाई सुद्धा करण्यात आली होती. त्यामुळे पोलीस कोठडीत असलेल्या या अयानच्या काळ्या कारनाम्यांबद्दल आता दररोज नवे खुलासे समोर येतात. त्यातच समोर आलेला हा धक्कादायक खुलासा आप वही हो या एका वाक्यानं या नराधम अयाननं अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.